सर्वांना जय नमस्कार. एस रविराज, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकारी युनियन, महाराष्ट्र एस टी महामंडळ कर्मचारी युनियन आणि महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियन वतीने आपण विविध महानगरपालिका क्षेत्रातील, जिल्हा कलेक्टरच्या क्षेत्रातील कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत प्रशासनाबरोबर भांडतो, लढतो. ते संविधानिक घटनेच्या, कायद्याच्या चौकटीत बसून असतं. कुठलंही अतितायीपणा, कुठलेही नियमावली मोडून, कुठलेही कायदा मोडून, कुठल्याही घटनाचं अवलोकन करून, अवहेलना करून असं कुठल्याही प्रकारचं काम केलं जात नाही. जे शासन अंतर्गत मंजूर आहेत त्याचीच आपण मागणी करत असतो. आणि शासन मंजुरी अंतर्गत मिळालेली मान्यतेच्या गोष्टी जर आपल्याला प्रशासन देत नसेल तर महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन वतीने आपण पाठपुरावा करून, आंदोलनाचा इशारा देऊन, मग तो बैठकाचा असेल, मग तो उपोषणाचा असेल, मग तो अर्धनग्न आंदोलनाचा असेल, किंवा तो संपाचा इशारा असेल, अशा विविध इशाराने आपण आत्तापर्यंत कामगारांच्या विविध मागण्या, इवन 1773 कर्मचाऱ्यांची भरती करायला लावली आणि थकीत वेतनं फंड ग्रॅज्युएट द्यायला लागली. आणि एवढंच नाही तर 7वं वेतन पाठपुरावा करून जो 5 वर्ष रखडलेला आहे त्यापैकी 2 हप्ते कसे बसे प्रशासनाला मागच्या वर्षापासून या वर्षापर्यंत द्यायला लावले. म्हणजे 180 कोटी रुपये, 180 कोटी रुपये असे 360 कोटी रुपये प्रशासनाला हलाखायची परिस्थिती असूनही वाटायला लावले. तो केवळ आणि केवळ एस रविराज रवींद्र चांगो शिंदे, जे दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांचं कार्य, युनियन कामगार क्षेत्राचं कार्य प्रभावीपणे जो सेवेमध्ये नोकरीत असतानाही 12 वर्ष करत आला आणि त्यासाठी त्याला या प्रशासनासोबत भांडता काही भ्रष्टाचारी लोकांच्या चुकीच्या कामांना आक्षेप घेतले. अधिकारी म्हणून असताना म्हणून 2 निलंबनही घेतली. त्याच्यापूर्वी अतिक्रमणला असताना म्हणजे एक अधिकारी प्रामाणिक काम करताना 3दा निलंबित होतो. 32 वर्षाच्या सेवेमध्ये 3दा निलंबन, कुठलंही काही नाही, निलंबन का तर चुकीचे काम करणाऱ्यांना अडचण नको म्हणून निलंबन. तर अशा या गोष्टीसाठी, नियमबाह्य गोष्टीसाठी, आणि ज्या लोकांना कारकून आहेत, पदच नाही आहेत, पदधारणाच नाही आहे, तरी पण प्रशासन अशा लोकांना नियमबाह्य पदं देत. आपण 2019मध्ये याबाबत विधानसभामध्ये लक्षवेधी मांडली होती. कारण आपण उपोषणाला बसलो होतो. महानगरपालिकेच्या जवळ उपोषणाला 3 दिवस उपोषण केलं. आयुक्त जसवालांना निवेदन दिलं. अतिरिक्त आयुक्त उन्हाळ्यांसोबत मागण्यांच्या बाबत ठरलं. परंतु महिना झाला तरी प्रशासन लक्ष देत नसल्या आपल्याला विधिमंडळामध्ये, विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडण्यास कारणीभूत ठरलो. आणि विधानसभेमध्ये प्रश्न आल्यानंतर तात्काळ प्रभारी पदे रद्द झाली. तात्काळ प्रभारी पदे डिसेंबरमध्ये सगळीच पदं रद्द केली. विपिनजी शर्माने नवीन नियमावली लावली. आणि जर नवीन नियमावली आल्यानंतर पुन्हा कालांतराने प्रभारी पदाचा कार्यभार चालू झाला. परंतु नियम असा आहे की प्रभारी पद हा 2 वर्षापर्यंत असतो. परंतु तरी देखील महानगरपालिकेने नियमबाह्य उपायुक्त एका कारकून महिलेला बनवलं आहे, मिनल पालंडे, आणि जनसंपर्क अधिकारी उपायुक्त बिरारी साहेब यांच्या विभागामध्ये एक प्राची डिंगणकर नावाचे, जे उपजनसंपर्क अधिकारी पदच नाही आहे तरी ते प्रभारी पद दिलेलं आहे. अशा प्रकारे पात्रता नसलेल्या लोकांना पदं दिली जातात. आणि संदीप माळवे याच्याकडे 4 प्रभारी पदं, जे मूळचा जनसंपर्क अधिकारी, आणि बिंदू नामावलीमध्ये घोटाळा केलेला आहे, त्याची चौकशी चालू आहे. आणि हे सारे घोटाळा चौकशी चालू आहे. अशा भ्रष्टाचारी प्रश्नाविरुद्ध एस रविराज रवींद्र कामगार भांडत आहे. आणि अचानक 20 तारखेला गुरुवारी आयुक्तांच्या दालनात 2 वाजता जो काही प्रकार घडला, संदीप माळवे या संपूर्ण भ्रष्टाचार प्रकरणामुळे संतापाने माझ्या अंगावर धावून आले. कारण मी तक्रारी करतो, धावून आले. आणि धावून आलेच नाही तर धक्काबुक्की केली नाही तर आई बहिणीवरून, बाबावरून शिव्या दिला. या संपूर्ण प्रकरणी नवपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा लॉन्च झालेला आहे.
माननीय आयुक्त सो यांना नियमबाह्य कारवाई करण्यासाठी शिस्तभंगाची निलंबनाची कारवाई कराबाबत मागणी पाठपुरावा करत आहे. आणि आत्ता मी आयुक्तांच्या दालनामध्ये आयुक्तांना भेटण्यासाठी जे लिखित निवेदन केलेलं आहे शिस्तभंगाची कारवाईसाठी मागणी करण्यासाठी आलेलो आहे, हे आपल्याला पर्यंत पोचावं ही भावना म्हणून मी आपल्यापर्यंत हे निवेदन करत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. संविधान जिंदा है, जिंदा रहेगा और जिंदा ही रहेगा.